आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणाबाबत मोठ्या हालचाली. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मागच्या काही महिन्यापासून त्यांनी या विषयावरून सातत्याने उपोषण आंदोलन केले आहे. सरकार विरोधात अत्यंत आक्रमक भाषा वापरली आहे. आणखी 2 ते 3 महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला काही जागांवर मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका बसला. विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला अनुकूल भूमिका घेतली आहे. मुख्य प्रवाहातून बाहेर असल्यानेच मराठा समाज आरक्षणास पात्र आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाने उच्च न्यायालयात म्हटलं आहे. भारतासारख्या उच्च आर्थिक वृद्धी असलेल्या देशात सामान्यतः सर्व पैलू प्रगतिशील असणे अपेक्षित आहेत, परंतु मराठा समाजाच्या बाबतीत ही स्थिती नाही असं राज्य मागासवर्ग आयोगाने म्हटलं आहे. किंबहुना सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात मराठ्यांची दयनीय आर्थिक स्थिती आहे. ही त्यांचे असामान्य आणि असाधारण आर्थिक मागासलेपण दर्शवते. हा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेला आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाचं मत आहे. मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची गरज आहे असा दावा राज्य मागासवर्ग आयोगाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करताना परिणात्मक संशोधन आणि अभ्यास केला गेला. शिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत यापूर्वीच्या आयोगाने दिलेले अहवाल आणि केलेल्या शिफारशीचाही अभ्यास करण्यात आला आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाने म्हटलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.